ट्रेलर लॉन्च झालं आत्ता, तेव्हा तुझे डोळे भरून आले होते एवढं सगळं बघितल्यानंतर, आणि मी एक्झॅक्टली तुझ्या मागे उभे होते. मला ते बघून इतकं छान वाटलं की वाव, स्टार्टिंगपासून ते बघ, आत्ताही माझ्या अंगावर गाठा येतोय. सुरुवातीपासून आत्तापर्यंत तू पाहिलंयस त्यांना, किंवा ती जी जर्नी आहे इथपर्यंत यायची तुम्ही दोघांनी एकत्र केली आहे, म्हणून खरं तर ते डोळ्यात आलेलं पाणी होतं. पण जेव्हापासून तुम्ही प्रेमात पडलात, ऑब्व्हियसली तेव्हा लग्न करायचं ठरवलं, लग्न केलं, बाळ झालं, आत्ता एकत्र तुम्ही सिनेमे करताय. स्टार्टिंगचंच मी तुला विचारीन, तू आणि प्रवीण सरांनी एकमेकांना जर एखादं वचन दिलं असेल किंवा शब्द दिला असेल जो अजूनपर्यंत पाळताय, तो काय आहे? ह्याच्याकडे येते मी, त्याच्या आधी त्या व्हिडिओबद्दल सांगते. मला खूप आवडेल ऐकायला. मी तिथे खुर्चीवर बसले होते, प्रवीण तिकडे कोपऱ्यामध्ये उभा होता आणि समोर स्टेजवर एवढा मोठा भव्य कार्यक्रम होता. बघितलास, मोठी मोठी माणसं स्टेजवरती होती आणि म्हणजे कर्तृत्वानी मोठी असलेली, मानानी मोठी असलेली, ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं, अशी खूप माणसं त्या स्टेजवरती होती. आणि जे सगळेजण प्रवीणचं कौतुक करत होते. तर त्याचं कौतुक पाहून मला इतकं भरून आलं, म्हणजे मी त्यावेळी त्याची बायको नव्हतेच, मी त्यावेळी त्याची आई होते. म्हणजे स्त्री ही काय क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते, तसं झालं. मला असं वाटलं की माझ्या मुलाचं कोणीतरी कौतुक करतंय, ज्या मुलाचा प्रवास धडपड मी पाहिलेली आहे. समोरच्या माणसाने, एखाद्या मोठ्या माणसाने आपलं नाव लक्षात ठेवावं, ही त्यांच्या लक्षात होतं माझं नाव. ह्या फिलिंगपासून ते अभिमानानं तो व्यक्ती आपलं नाव घेतोय स्टेजवरून, इथपर्यंतचा मी त्याचा प्रवास पाहिला होता. आणि त्याचं होणारं कौतुक पाहून मला खूप भरून आलं. आणि मला कळे ना की मला स्टेजवरती जाण्याच्या आधी मला ते काढायचं होतं डोळ्यातून, की मला खूप हे होतंय, भरून येत आहे. म्हटलं नाही तर स्टेजवर गेल्यावर आपण रडणार. म्हणून मग मी पटकन तिथून उठून तिकडे प्रवीण जिथे कोपऱ्यात उभा होता तिथे गेले. मी त्याला म्हणले, मला खूप छान वाटतंय प्रवीण तुझ्यासाठी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. असं ते झालं. नाही आता तुझ्या प्रश्नाकडे येते. काय होता प्रश्न? काय तुम्ही एकमेकांना शब्द दिलाय सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत, किंवा प्रॉमिस केलंय, ते काय आहे? आत्ता आम्ही जे जगतोय ना, त्या जगण्याबद्दलचं म्हणजे मी तुला कायम साथ देईन वगैरे असं काही प्रॉमिस वर्बली कधीच नाही केलेलं. प्रॉमिस एक केलं जे अजून आम्ही पाळतोय, जे या प्रश्नाचं उत्तर तुला अपेक्षित नसेल कदाचित, पण आहे. मी लग्न करायच्या आधी त्याला सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर, तो एकदम कट्टर नॉन व्हेजिटेरियन आहे, मी कट्टर व्हेजिटेरियन. तर मी त्यांना म्हटलं होतं, मी लग्न करेन तुझ्याशी, फक्त मला एक प्रॉमिस कर, मला कधीही तू खाण्याचा आग्रह करायचा नाही किंवा तुला करून देण्याचाही आग्रह करायचा नाही की मला हे करून दे, मी हात लावू शकत नाही. म्हणजे ते एखाद्या डेड बॉडीला हात लावल्यासारखं मी अशी थरथर थरथर तर कापेन. मला अजिबात उत्तर अपेक्षित नव्हतं, पण चांगलं उत्तर आहे. तर ते अजूनही तो पाळतोय. कधी त्यांनी मला आग्रह आजपर्यंत केला नाही की तू खाऊन बघ, चांगलं असतं, डॉक्टर सांगतात, प्रोटीन असतं. कुठल्याही पद्धतीने मला त्यांनी आग्रह केलेला नाही आणि मी कधी त्याला ते करून दिलेलं नाही.